श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र. परभणी जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यात समावेश. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. आणि CCTNS अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्हा पोलीस दलाचा राज्यात प्रथम क्रमांक. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती. परभणी जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यात समावेश करण्याचा शासन निर्णय गेल्या महिन्यात नियोजन विभागानं जारी केला. जिल्ह्याच्या विकास कामांसाठी आता राज्य योजना, जिल्हा वार्षिक योजना आणि केंद्र पुरस्कृत योजनांमधून प्राधान्यानं निधी मिळणार आहे. परभणी पोलीस मुख्यालयात उभारलेल्या संरक्षणगड किल्ल्याचं उद्घाटन आणि पोलीस दलात नव्यानं दाखल होणाऱ्या 31 वाहनांचं लोकार्पण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. या वाहनांमुळे गस्त वाढेल, प्रतिसादाचा वेळ कमी होईल आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची क्षमता अधिक बळकट होईल, असं त्या यावेळी म्हणाल्या. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गंगाखेड पंचायत समितीच्या वतीनं तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे सभापती मनोज मुंडे यांनी या अभियानात सर्व गावांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचं आवाहन केलं. परभणी जिल्ह्यात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 9 खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या सुनावणीमध्ये संबंधित केंद्रचालकांनी सादर केलेले खुलासे असमाधानकारक आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली. परभणी तालुक्यातल्या सुलतानपूर आणि पूर्णा तालुक्यातल्या सातेगावनं 100% स्वगणना पूर्ण केली आहे. प्रशासनानं गाव पातळीवर नियोजनबद्ध जनजागृती करत नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित केला. आगामी पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी परभणी जिल्ह्यातल्या सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिले आहेत. मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. विविध कामांचा आढावा घेत आवश्यक सूचना त्यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्र दिन परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. परभणी इथं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार असून नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन बोर्डीकर यांनी यावेळी केलं. पोलीस पथसंचलनानंतर त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि नागरिकांच्या भेटी घेतल्या. तसंच पोलीस महासंचालक यांनी जाहीर केलेल्या पदकाचं वितरण यावेळी करण्यात आलं. बालविवाह प्रतिबंधक जनजागृती चित्ररथाचं आणि लघु चित्रपटाचं उद्घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं. हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी विविध विकास योजना राबवण्यात येत असल्याची माहिती दिली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीदांच्या स्मृतींना यावेळी अभिवादन करण्यात आलं. हिंगोली इथं खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वाढती मागणी लक्षात घेता रासायनिक खतांचा कोणत्याही परिस्थितीत तुटवडा पडता कामा नये. खत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आवश्यक ती खबरदारी घेऊन साठा, वितरण आणि उपलब्धतेवर सातत्यानं लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. गुन्हे आणि गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्क आणि प्रणाली CCTNS अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्हा पोलीस दलानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक तथा नोडल अधिकारी कमलेश मीना यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे हे यश मिळाल्याचं पोलीस विभागाकडून सांगण्यात आलं. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम 2015च्या प्रभावी अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा राज्य सेवा हक्क आयोगामार्फत विशेष सन्मान करण्यात आला. नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनानं राबवलेल्या कार्यपद्धतीची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरी, औंढा तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये गेल्या आठवड्यात भूगर्भातून आवाज आणि भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. सदर धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात 3.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. गेल्या 2 महिन्यातला हा 5वा धक्का आहे. हिंगोली जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत अनियमितता आढळून आल्यानं 46 खत निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. कृषी विभागानं ही कारवाई करताना नियमांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.